रायपूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सचा समोरचा टायर अचानक फुटला। त्यामुळे अनियंत्रित झालेली बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र जवळपास 12 प्रवासी जखमी झाले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील मुर्दोली गावाजवळ ही घटना घडली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर एक प्रवासी गंभीर जखमी झालाय, तर इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। प्रवाशांनी गच्च भरलेली खासगी ट्रॅव्हल्स 40 प्रवाशांना घेऊन रायपूरहून सोलापूरच्या दिशेने जात होती। मुर्दोली गावाजवळ महामार्गावर अचानक बसचा समोरचा टायर फुटला आणि यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट रस्ता दुभाजक आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूचा रस्ता ओलांडून झाडावर जाऊन धडकली। झाडाला झालेली धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला। या अपघातात भिलाईचा अर्शद राशीद अहमद हा तरुण गंभीर जखमी झालाय, तर इतर 12 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। नशीब बलवत्तर म्हणून हा अपघात थोडक्यात निभावला, अन्यथा अपघात भीषण ठरला असता।